गोविंदराव आणि आशा काकू गॅलरीत बसून मस्त वाफळता चहा पीत बसलेले होते. कृतिकाची ऑफिसला निघायची तयारी सुरू होती. अमर सकाळी लवकर ऑफिसला जात असे. तो गेला की मग कृतिकाची धावपळ सुरू होई. तिने नाश्ता आणि सगळा स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि फक्त चपात्या करायच्या शिल्लक होत्या. त्या आशा काकू करत असे. रोजचा दिनक्रमच तसा होता. चहा पिल्यावर जरा सोसायटीच्या आवारात एक फेरी मारून येऊयात असे गोविंदरावांना वाटले आणि आशा काकूही तयार झाल्या. थोड्याच वेळात कृतिका ऑफिसला निघून गेली आणि मग हे दोघेही पाय मोकळे करायला जायला निघाले. तेवढ्यात आशा काकूंच्या जिवलग मैत्रिणीचा फोन आला. गोविंदरावांनी मनात म्हटलं, आता राहिलं आपलं फिरायला जायचं. या दोघींचं बोलणं काही आता लवकर आटोपणार नाही. आशा काकूंना त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून लक्षात आलं. नाही जास्त वेळ बोलत असं त्यांनी हसून म्हटलं आणि फोनवर बोलू लागल्या. आशा काकू बोलत असताना गोविंदराव समोरच बसलेले होते. फोनवर बोलताना आशा काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते. चिंताग्रस्त, गंभीर, मध्ये मध्ये गोविंदराव इशाऱ्याने त्यांना विचारतही होत्या. पण आशा काकू नंतर सांगते असं म्हणत होत्या. काकूंचे बोलणे झाल्यावर त्या बऱ्याच वेळ शांत होत्या. मग गोविंदरावांनी विचारलं तेव्हा आशा काकू सांगू लागल्या की सुमिताची सून वेगळं राहायचं म्हणते आणि आश्चर्याचं गोष्ट म्हणजे मंदार पण तयार झाला. गोविंदराव त्यावर हसून बोलले, बस एवढंच ना? मला वाटलं खूप काही गंभीर घडलंय की काय. तुम्हाला ही एवढीशी गोष्ट वाटतेय? काही गांभीर्य आहे की नाही? काही नाही हो. या आजकालच्या मुलींना यांना नकोच असतात सासू सासरे. त्यांच्यासाठी सासू सासरे म्हणजे अडगळच असते. मी सांगते ना, त्या निशानेच कान भरले असणार मंदारचे. नाहीतर मंदार आणि आई वडिलांना सोडून जाणार हे शक्यच नाही. मी लहानपणापासून पाहिलंय ना त्याला. तो सुमतीशी किती अटॅच्ड आहे आणि तो आता. आशा काकूंनी अवंडा गिळला. त्यांना पुढे बोलायला जमेना. अगं, या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहे, पण तू तुझ्या मैत्रिणीची बाजू ऐकून सरसकट दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवलंस हे मला काही पटलं नाही. म्हणजे मंदार तुला मुलासारखा आणि त्याची बायको निशा म्हणजे परकी. आपला मुलगा योग्य आणि दुसऱ्याची मुलगी वाईट, कान भरणारी. कदाचित उलटही झालं असेल. वेगळं राहण्याचा निर्णय मंदारचाही असू शकतो ना. आणि वेगळं राहणं म्हणजे काही नाती तोडणं नव्हे, तर नात्यांना भरण्यासाठी जागा निर्माण करणं. जवळीक निर्माण होण्यासाठी केलेली तरतूद म्हणून हवं तर. आपण फक्त तर्क करू शकतो, पण त्यांच्या घरात नक्की काय झालं असेल याबाबत जाणून न घेता, दोन्हीही बाजू ऐकून न घेता एकदम कन्क्ल्युजनवर येणं मला पटत नाही. गोविंदराव म्हणाले, अहो, काय ऐकायचं निशाचं? मला सांगा, काय त्रास आहे तिला? सुमती काय जाच करते तिला की मारझोड करते? किती करते ती सुनेचं? आम्ही भेटलो की सुनेचे गुणगान गात असते. तिच्या आवडीची फळं, मासे, भाजी घेऊन जाते. शिवाय घरातील बरीच कामं सुमितीच करते. निशा नोकरीला गेल्यावर बाळाला सांभाळते. वाण, सामान, भाजी वगैरे सगळं तीच तर आणते. शिवाय सण उत्सव आहेच, त्याची तयारीही करते. एवढं सगळं असूनसुद्धा काय दुर्पत्ती सुचली दोघांना? काही कळत नाही. आशा काकूंनी सुमती काकूंची बाजू मांडली. अगं, या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत, पण त्यांच्यात नेमकं काय झालं असेल हे आपण नाही सांगू शकत. मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार. त्याशिवाय इतका मोठा निर्णय का बरं घेतला असेल दोघांनी? असो, आता जरा खाली जाऊन यायचं का? गोविंदराव तिला म्हणाले. आता नाही हो इच्छा मला, तुम्ही जाऊन या, आशा काकू म्हणाल्या. गोविंदराव निघाले आणि आशा काकू विचार करत बसल्या होत्या. हे म्हणतात ते अगदी काही चुकीचं नाही. कधीकधी आपल्याला जे दिसतं ते सगळंच खरं असेल असंही नाही. 2 दिवस आशा काकूंच्या मनातून सुमतीचा विचार जात नव्हता. राहून राहून हाच विचार येत होता की नेमकं काय घडलं असेल. कृतिकाच्या नजरेतून सासूचं असं विचार करणं काही सुटलं नाही. तिने सासूशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आशा काकू काही न बोलता गप्प राहत होत्या. तिला काहीच कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे. मग तिने सासऱ्यांना विचारलं आणि तेव्हा तिला सासूच्या गप्प राहण्याचं कारण कळलं. कृतिका आणि निशा समवयस्कर होत्या. आशा काकू आणि कृतिका नेहमी सुमती काकूंकडे जात असल्यामुळे निशाची कृतिकासोबत चांगली मैत्रीण जमली होती. कधी एकत्र त्या शॉपिंगला जात होत्या, तर कधी मूव्हीलाही जात असत. त्यामुळे निशाचा स्वभाव कृतिकाला माहीत होता आणि निशाची स्थितीही कृतिका समजू शकत होती. वेगळं राहणं ही आईंना वाटते तितकी गंभीर गोष्ट नाही आहे. हल्ली सगळे स्वतंत्र राहतात, त्यांच्या लाईफस्टाईलप्रमाणे जगतात. शेवटी प्रायव्हसी महत्त्वाची. जनरेशन गॅपमुळे एकमेकांच्या काही गोष्टी नाही पटत.
वरवर चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी तशाच असतील असं नाही. कृतिकाने विचार करतानाच निशाशी बोलायचं ठरवलं. 2 दिवसांनी ती काहीतरी काम आहे असं सांगून निशाला भेटायला गेली. कारण खरं कारण सांगितलं असतं तर आशा काकूंनी तिला जाऊ दिलं नसतं. बाजूच्या सोसायटीमध्ये निशा राहत होती. कृतिकाने निशाला फोन करून बाजूच्या एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवलं. निशाच्या घरी सुमिता काकूंची धुसफूस चालू असायची. थोडा वेळ तरी शांतता भेटेल म्हणून ती कृतिकाला भेटायला निघाली. कृतिका येऊन बसली, लगेचच निशा आली. निशाच्या चेहऱ्यावरून ती खूप त्रासलेली दिसत होती. कृतिकाने दोघींसाठी कॉफीची ऑर्डर दिली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तिने मेन विषयाला सुरुवात केली. तेव्हा निशाने सांगायला सुरुवात केली, काय सांगू गं, 8 वर्ष झाली आमच्या लग्नाला. सुरुवातीला सगळं चांगलं होतं. मंदार सांगायचा की त्याची आई खूप मनमिळाऊ आहे, विचाराने मॉडर्न आहेत. हळूहळू मला त्यांचा स्वभाव लक्षात येऊ लागला. गेली 8 वर्ष मी निरीक्षण करत आले. सतत दुसऱ्यांच्या उणिवा काढायच्या, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं. सुरुवातीला मी ऐकून घ्यायची, पण नंतर मला कंटाळा यायला लागला. आपण किती त्रास सहन केला, कसं सगळ्यांना खाऊ घातलं हेच सारखं सांगायच्या. या व्यतिरिक्त मी आणि मंदार बोलायला लागलो की त्या आमचे बोलणे चोरून ऐकायच्या. कधी आमच्यात वाद झाला तर लगेच मंदारची बाजू घेऊन मी कशी चुकीची हेच दाखवून द्यायच्या. आणि या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायला लागला. माझ्या मुलाला कसं सांभाळायचं या बाबतीतही त्यांचा हस्तक्षेप. मी काही अडाणी किंवा त्यांच्यासारखी कमी शिकलेली नाही आहे. माझ्या मुलाला कसं वाढवायचं, कशी शिस्त लावायची हे मला कोणी सांगायला नको. आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी तर आहेच. त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो, सकाळी लवकर उठून कसा कामाला जातो. अरे ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का? तुम्ही त्याला शिकवलं, मोठं केलं ते घरी बसण्यासाठीच का? नाही ना, नोकरी करण्यासाठीच ना. मग त्यात नवल ते काय, सगळेच नोकरी करतात. किंबहुना त्याच्यापेक्षाही लवकर उठून जॉबला जाणारे, लोकलमधून धक्के खात प्रवास करणारे दुनियेत खूप आहेत. नवरा घरी नसल्यावर बऱ्याच गोष्टी घडतात ज्या बायकोला आवडत नाही आणि पटतही नाही. सतत त्याच गोष्टी घडत राहिल्या तर त्याची चिडचिड होते आणि कालांतराने तिचा तो स्वभावच बनून जातो. आणि तसंच झालंय अगदी माझंही. मान्य आहे, मला आई जाच करत नाही किंवा वेगळ्या भाषेत काही शिव्या वगैरे देत नाही. पण जाच करणं म्हणजे टोमणं मारणं, शारीरिक त्रास देणं हेच होत नाही. तर सुनेला कमी लेखणं, मुलांच्या आवडीनुसार जेवण बनवणं, त्यांना कसलाही त्रास होऊ न देणं, मग सुनेचे काम करून हाल झाले तरी चालतील. आणि अशा प्रकारची वागणूकसुद्धा जाचच असते. शारीरिक छळापेक्षा या अशा प्रकारचा मानसिक छळ खूप त्रासदायक आहे. आणि त्या काळात खरंच खूप डिप्रेशनमध्ये गेले. सतत त्यांच्या आणि माहेरच्या मंडळीसोबत माझं कंपॅरिझन करायचं. मी एवढं सहन केलं, तू केलं नसतंस. कितीही आजारी असलो तरी आम्ही उठून काम करायचो अँड सो ऑन. कितीही काम करा, कष्ट करा, तोंडातून कौतुक तर कधी येत नाही. आणि या उलट माझ्याबद्दल मागून वाईट बोलतात. मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं. इतका धक्का बसला होता ना मला. ज्या व्यक्तीला मी माझी आई मानते ती माझ्याबद्दल असा विचार करते हे जेव्हा मला कळलं त्याच क्षणी आई माझ्या मनातून उतरून गेल्या. घरात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मला त्या गोष्टींचा थांगपत्ता लागू देत नाही. जणू काही मी त्या घरातीलच नाही. परक्यासारखा व्यवहार करतात माझ्याशी. किती तडजोड करत जगायचं. आता नाही क्षमता माझ्यात. म्हणून ठरवलंय काहीही होऊ दे, आता एकत्र राहणं शक्य नाही. मंदारलाही या गोष्टी पटल्या आहेत. तोही तयार झाला आहे. त्यालाही माझी होणारी घुसमट कळत होती. आणि वेगळं झाल्यावर आमच्यातील नातं संपणार असं नाही आहे. मला आई बाबांना त्यांच्यापासून वेगळं नाही करायचं. आम्ही अधूनमधून भेटायला जाऊ. कदाचित लांब राहिल्यामुळं आमच्यात जास्त जवळीक निर्माण होईल. निशाने कृतिकाला मनातलं सगळं सांगितलं आणि तिलाही ते मनोमन पटलं. तात्पर्य काय तर आपल्याला दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्या असू शकतात. दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं असं म्हणतात ते अगदी खरंच आहे. त्यामुळे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी. कदाचित सत्य खूप वेगळं असेल. धन्यवाद.